राहिली, मुगी मुगीच चालली. चांगलं झालं बाई त्या पोराचं लग्न. हो, पोराचं लग्न तर चांगलं झालं, पण तू काहून नाही आली होती हो माझ्या पोराच्या लग्नात? सारे लोक मला विचारून राहिले होते, मालूबाई तू एवढी मैत्रीण आहे आणि त्या पोराच्या लग्नात दिसून नाही राहिली. आणि ते शांताबाई नाही आली माझ्या पोराच्या लग्नात. मी तर त्या शांताबाई सोबत बोलणंच तोडून दिलं. आता मला तुझ्या सोबत बोलावं नाही वाटत, म्हणून मी बोलून नाही राहिली त्यासोबत. रत्नाबाई, माई काही अडचण नसन. पायथ्या पोराचं लग्न तिकडे आणि मी बिचारी पडली तर दवाखान्यात राहिली. मी तुले फोनही नाही केला, कसं सांगू म्हटलं हिच्या पोराचं लग्न आहे ना. बिचारे मी तर सगळी तयारी केली होती तुझ्या पोराच्या लग्नासाठी. तुले ऐरी करणार होती, ऐरी ठेवून ठेवला. पण काय करू बाई, समजून घेत जा. आणि तुला माहित आहे काय, पायात रॅट बसवला ना, तू तर पाहायला नाही आली. हो मग मी काय नाराज झाली काय तू मला पाहायला नाही आली तर? माय खरंच का व? तुला खोटंच वाटते आहे ना. चल बरं, मी दवाखान्याच्या पावत्या दाखवतो तुले. हो का व? बरं जाऊ दे, काय उगीच गैरसमज झाला होता. हे पाय रत्ना, हे ईश्वर 1000 वर्षापासून आहे. किती आले आणि किती गेले, कोणा वाचून कोणाचं अडलं काय. झालं ना त्या पोराचं लग्न आनंदानं. बरोबर. पण बिचारे मला वाईट वाटलं, मी तुझ्या घरच्या खुशीत सामील नाही झाली. जाऊ दे, येशील मग घरी का? हो हो, येईल.